दुकानात, सुपरमार्केटमध्ये किंवा अगदी मेडिकलमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये डोकावलं की सगळ्यात समोर तुम्हाला एक भडक गुलाबी रंगाची बाटली दिसते. दिसते ना? तीच तीच स्टिंगची बाटली. या बाटलीनं, स्टिंगच्या बाटलीनं सध्या सगळ्यांची झोप उडवली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार बोंब मारतायत. या बाटलीचं काहीतरी करा, नाहीतर पोरं बर्बाद होतील. केंद्र सरकार अलर्ट झाले, नियमांवर बोट ठेवते. पण हा सगळा गोंधळ व्हायला या स्टिंगच्या बाटलीनं नेमकं केलंय तरी काय? स्टिंग म्हणजे काय? स्टिंग म्हणजे डंख. मधमाशी असो नाहीतर किड्याचा असू दे, डंख वेदनाच देतो. मग या असल्या नावाचं पेय काय अमृत देणार आहे? नाहीच देत. झालंय असं की या स्टिंगच्या बाटलीचं शाळा कॉलेजमधल्या पोरांना जणू व्यसन लागले. 20 रुपयांची बाटली, शाळेत जाता येता पोरं रिचवत आहेत. आई बापाला वाटतंय उन्हं वाढली आहेत, पोरगं कोल्ड्रिंक पिते. पण मुळातच हे स्टिंग फक्त कोल्ड्रिंक नाहीच आहे. यामध्ये असा एक घटक आहे जो या स्टिंगला कोल्ड्रिंक नाही, व्यसन बनवतो. त्याचं नाव आहे कॅफीन. यामध्ये आणखी एक धोकादायक घटक आहे, तो म्हणजे शुगर, साखर. आता तुम्ही म्हणाल कॅफीन तर चहा कॉफीमध्ये पण असतं आणि साखर तर सगळेच खातात. मग या स्टिंगमध्ये असलं ते तर काय बिघडलं? बरंच बिघडते. कारण ज्या प्रमाणामध्ये हे कॅफीन आणि साखर त्या पाव लिटरच्या बाटलीत कोंबलंय ना, ते भयंकर डेंजर आहे. पाव लिटरच्या 250 ml स्टिंगच्या बाटलीमध्ये तब्बल 70 ते 72 मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफीन आहे. म्हणजे एका कॉफीच्या कपामध्ये असतं तेवढंच, किंबहुना त्यापेक्षा थोडंसं जास्त. FSSAIच्या सरकारी मानांकनानुसार कोणत्याही पेयामध्ये 1 लिटरमध्ये जास्तीत जास्त 300 मिलीग्रॅम इतकंच कॅफीन असू शकतं. जर 250 मध्ये 70 ते 72 असेल तर याचा अर्थ 1 लिटरमध्ये स्टिंगमध्ये जवळपास 290 mg इतकं कॅफीन आहे. म्हणजे स्टिंगमध्ये हायर लेवलचं कॅफीन आहे. आता कॅफीन काय करतं तर शरीरातला ॲड्रेनलिन उत्तेजित करणारा घटक वाढवतं, तडक मेंदूपर्यंत पोहोचतं आणि मेंदूला थकव्याची जाणीव करून देणारे जे घटक आहेत त्यांना थांबवतं. हृदयाचे ठोके थोडेसे वाढतात. त्यामुळं 15-20 मिनिटातच माणसाला एकदम एनर्जेटिक वाटायला लागतं. आता कॅफीन हे करतं, पण स्टिंगमध्ये या कॅफीनचा परिणाम दुप्पट जाणवतो. का? कारण या स्टिंगमध्ये पाण्यामध्ये साखरही मिसळलेली असते. स्टिंगच्या त्या इतक्याशा 250 ml बाटलीमध्ये 17 ग्रॅम साखर असते. म्हणजे 5 ते 5.5 मोठे चमचे इतके साखर. WHO सांगतं की दिवसाला 12.5 ग्रॅम साखर तुम्ही खाऊ शकता. डोक्यावरून पाणी म्हणजे 25 ग्रॅम खा. इथं एका पाव लिटरच्या बाटलीमध्ये 17 ग्रॅम साखर. बरं, ही साखर पाण्यामध्ये विरघळलेली असते, त्यामुळे ती शरीरात गेली की रक्तात पटकन मिसळते. शरीरातली ग्लुकोजची पातळी वाढते आणि ग्लुकोजमुळे एनर्जी वाढते. म्हणजे कॅफीननं तरतरी आणि ग्लुकोजनं एनर्जी वाढली. म्हणजे स्टिंग प्यायलं की गडी एकदम ताजातवाना. कॅफीन आणि साखर या दोघांचा परिणाम होण्याचा वेळ सारखाच, म्हणजे 15-20 मिनिटांनी सुरू होतो. तासाभरात तो शिगेला पोहोचतो. हा इफेक्ट बऱ्यापैकी टिकतो. पण खरा खेळ नंतर सुरू होतो. या अतिसाखरेनं तयार केलेलं अतिग्लुकोज खेचून घ्यायला इन्सुलिन जास्त होतं. जास्त इन्सुलिन बाहेर येतं. कारण पेशींमधली अतिसाखर शोषायची आणि ती इतर अवयवांमध्ये पाठवायची, साठवायची, हे काम करतं इन्सुलिन. पण साखर अचानक वाढल्यावर इन्सुलिन पण जास्त वाढतं आणि जास्त झालेलं इन्सुलिन जास्त साखर पेशींमधनं बाहेर काढतं आणि मग मात्र साखरेची पातळी शरीरातली एकदम खाली येते. यालाच शुगर क्रॅश असं म्हणतात. साखर अशी कमी झाली की मग पुन्हा एकदा थकवा वाटतो, चिडचिड वाटते, भूक जाणवते. मग पुन्हा काहीतरी एनर्जी हवी, मग पुन्हा काहीतरी प्या. साखर हा उपद्व्याप करते आणि ते कॅफीन 5-6 तास शरीरातून जातच नाही. आता मुलांचं शरीर हे परिणाम पचवण्यासाठी सक्षम नसतं. त्यामुळं मुलांनी असले ड्रिंक जास्त प्यायले तर त्यांना हृदय आणि मेंदूशी संबंधित त्रास होऊ शकतात. वजन वाढण्याचा धोका असतो. अनेक अभ्यास झालेत या एनर्जी ड्रिंक संदर्भात. त्यातले निष्कर्ष धक्कादायक आहेत. स्टिंगचं सेवन करणाऱ्यांपैकी 47% शाळकरी मुलं आहेत. म्हणजे फक्त स्टिंगच नाही, अशा एनर्जी ड्रिंकचं सेवन करणाऱ्यांपैकी 47% शाळकरी मुलं आहेत. यामध्ये मुलींपेक्षा मुलांचं प्रमाण जास्त आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचं प्रमाण जास्त आहे. कुणीतरी सांगितलं चांगलं आहे म्हणून हे पेय पिणारी मुलंही जास्त आहेत. त्यानं शरीरावर वाईट परिणाम होतात हेच अनेकांना माहीत नाहीये. इतर कोल्ड्रिंक सारखं म्हणून ते ड्रिंक प्यायलं जातं. दिल्लीमधल्या एका मेडिकल कॉलेजमधल्या मुलांना या स्टिंगबद्दल विचारलं. बरीच मुलं ते ड्रिंक पित होती. पण 40% मुलांना, मेडिकल कॉलेजच्या 40% मुलांना हे माहीतच नव्हतं की या स्टिंगमध्ये नेमकं आहे काय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं व्यसन लागलेल्या मुलांना सिगारेट, दारू, नशा यासारख्या इतर गोष्टींचं व्यसन लागण्याचा धोका कैक पटीनं वाढतो. अभ्यासकांचं हे म्हणणं आहे. हे स्टिंग आहे कुणाचं? पेप्सिको कंपनीचं प्रोडक्ट आहे. पेप्सिको ही अमेरिकन कंपनी आहे. 2008 साली या कंपनीनं पहिल्यांदा असं पेय भारतात लॉन्च केलं, पण ते प्रॉडक्ट फसलं. 2016 साली केंद्र सरकारच्या FSSAIनं म्हणजे फूड सेफ्टी ऑथॉरिटी ऑफ इंडियानं एक नियम आणला.
कोल्ड्रिंकमध्ये कॅफिनची लिमिट लिटरला 300 मिलीग्रॅम करणारा. त्यानंतरच्या काहीच महिन्यात पेप्सिकोनं स्टिंग भारतात लॉन्च केलं. जेव्हा स्टिंग पहिल्यांदा भारतात आलं तेव्हा ते कॅनमध्ये उपलब्ध होतं. 2017 साली या कॅनची किंमत 50 रुपये होती. पण 2020मध्ये पेप्सिकोनं हेच स्टिंग प्लॅस्टिकच्या बाटलीत कोंबलं आणि त्याची किंमत 50 रुपयांवरून थेट 20 रुपयांवर आणली. एनर्जी ड्रिंकच्या सेगमेंटमध्ये एवढी स्वस्त बाटली भारतात कुणाचीही नव्हती. रेड बुल, मॉन्स्टर ही असली एनर्जी ड्रिंक बाजारात येत होती. नावं पण बघा कसली विघातक आहेत, रेड बुल, मॉन्स्टर. पण या रेड बुल, मॉन्स्टर सारख्यांची किंमत 100 ते 150 रुपयांच्या घरात. त्या तुलनेमध्ये 20 रुपयांचं स्टिंग भलतंच स्वस्त. तुफान फेमस झालं. झटकन एनर्जी देणारं ड्रिंक अशी गावखेड्यात ख्याती झाली. स्वस्तातलं पेय सगळीकडे पोहोचवण्यावर, अगदी ग्रामीण भागात पोहोचवण्यावर कंपनीनं जोरदार पैसा खर्च केला. त्यामुळे आता टपऱ्यांवर पण याच्या बाटल्या मिळतात. भारतात या शीतपेयांवर दणकट टॅक्स लावला जातो, त्यामुळे त्यांच्या किमती जास्त आहेत. पण स्टिंगनं आपली किंमत 20 रुपयांवर आणली आणि सगळं मार्केट जणू ताब्यात घेतलंय. काही मार्केट रिसर्च कंपन्यांच्या अहवालानुसार 2017 साली जेव्हा हे ड्रिंक भारतामध्ये आलं तेव्हा त्याचा मार्केट शेअर 2.5% आसपास होता. 2026 येईस्तोवर एनर्जी ड्रिंक सेगमेंटमध्ये 85% वाटा हा एकट्या स्टिंगचा असल्याचं सांगितलं जाते. पेप्सिकोनं पहिल्यांदा व्हिएतनाम या देशामध्ये हे ड्रिंक लॉन्च केलं. 2002चं साल होतं. मग थायलंड, म्यानमार, मलेशिया, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि केनियामध्ये हे स्टिंग पोहोचलं. पण ही सगळी मार्केट, हे सगळे देश साऊथ एशिया आणि आफ्रिकेमधले होते, म्हणजे तुलनेनं गरीब देश. अमेरिका आणि युरोपमध्ये या स्टिंगला अजूनही आपला डंख मारता आलेला नाही. कारण सोपं आहे, आपल्या नागरिकांच्या पोटामध्ये काय जावं याबद्दल त्यांची सरकारं प्रचंड जागरूक आहेत. 10 वर्ष झालीच स्टिंगला भारतात येऊन, पण गेल्या 2-1 वर्षांपासून त्याच्याबद्दलच्या तक्रारी वाढायला लागल्या. मग केंद्र सरकारनं दखल घेतली आणि काय केलं तर या कंपन्यांना नोटीस बजावली आहे. काय तर म्हणे एनर्जी ड्रिंक अशी कोणतीही कॅटेगरी अस्तित्वात नाहीये, त्यामुळे तुम्ही या पेयांच्या अशा जाहिराती करू नका. तुम्ही जे विकता ते कॅफिनयुक्त पेय आहे, त्यामुळं कॅफिनयुक्त पेय आहे असं तुम्ही त्यावर लिहा. हे पेय मुलांसाठी, गर्भवती स्त्रियांसाठी, शुगर असलेल्या पेशंटसाठी योग्य नाही असंही बाटलीवर लिहा. शिवाय दिवसाला हे पेय अर्धा लिटरच पिता येईल असंही लिहा. कंपन्यांनी ते लिहिलं. आता जरा झेप्टोवर जाऊन चेक करा, रेडबुल चेक करा. त्या रेडबुलनं तुलनाच केली आहे. रेडबुलमध्ये कॅफिन किती, कॉफीमध्ये कॅफिन किती, चहामध्ये कॅफिन किती. म्हणजे चहा कॉफीपेक्षा हेच प्या असाच जणू त्याचा अर्थ ना. यापेक्षा कहर म्हणजे या रेडबुलमध्ये साखर किती आणि फळांच्या रसातली साखर किती याची पण त्यांनी तुलना केली आहे. आता बोला, म्हणजे एनर्जी ड्रिंकपेक्षा या जाहिराती भयंकर आहेत. या पेयांनी जाहिराती कशा कराव्या यावर सरकार डोकं खर्च करते, पण त्यांच्यातल्या घातक घटक कमी करण्याबाबत केंद्र सरकार चकार शब्द काढत नाहीये. आता जरा महाराष्ट्रामध्ये या. मागच्या एका अधिवेशनामध्ये आमदार सत्यजित तांबेंनी या स्टिंगचा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्याचे काय परिणाम होतात तेही मांडलं होतं. पण थातूर मातूर आश्वासनं देण्यापलीकडे सरकारनं काही केलं नाही. आता पावसाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी हाच मुद्दा मांडलाय. जर बाटलीवरच लिहिलंय की हे पेय मुलांसाठी योग्य नाहीये, तर मग हे पेय शाळांच्या बाहेर कसं विकलं जातं हा सवाल त्यांनी केला. त्यावर त्या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळांनी सांगितलं की शाळांच्या 500 मीटरच्या आवारात हे पेय विकायला बंदी घालू, शाळेत जनजागृती करू. आमदारांच्या हेतूवर शंका घेण्याचं इथं कारण नाहीये. पण हे म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. 5 मिनिटात हवी तिथे डिलिव्हरी मिळवण्याच्या जगामध्ये शाळाबाहेरांच्या दुकानातून हे पेय काढून काय साध्य होणार आहे? जर खरंच मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर एकतर ही पेय बंद करा, नाही तर त्यांच्यातले घातक घटक कमी करा. मुळात असे काही निर्णय हे कुणा आमदारांच्या मागण्यावरून घेणंही पूर्ण योग्य नाहीये. या पेयांबद्दल तक्रारी असतील तर त्याचा रितसर शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा, रिसर्च व्हायला हवेत, त्याची चर्चा व्हायला हवी, मग निर्णय घ्यायला हवेत. हे सगळं सिरियसली करायला हवं ना. ते करायचं सोडून हे शाळांच्या बाहेर विकू नका, या बाटल्यांवर हे छापा ते छापा, हे असले 17व्या शतकातले उद्योग का करायचे? बाटल्या रिचवणारी पोरं AIच्या जगात पोचलेत. जनजागृती त्यांना काय शिकवणार? नागरिकांचं आरोग्य हे कोणत्याही देशाच्या विकासाशी थेट निगडीत असतं. मुलांचं आरोग्य हे तर देशाच्या भविष्याचा पाया असतो. कोणत्या तरी परदेशी कंपनीच्या नफ्याच्या हव्यासापोटी आपण आपल्याच देशाचा तो पाया असा खरवडून काढत असू तर सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी. कुठल्या तरी अधिकाऱ्याला समोर करून सनसनाटी निर्माण करून सुटेल असा हा प्रश्न नाहीये.